निखिल आणि अजयची जोडी. आता अजय सध्याच्या घडीला स्ट्राईक वरती आहे. पहिला चेंडूवर षटकार स्लॉट मध्ये आलाय आणि त्याला प्लॉट मध्ये पाठवलाय. काय फटका मारलाय, कारण मागच्या मॅच मध्ये देखील हीच रणनीती त्याची होती, त्याच्या डोक्यामध्ये चाललेली. आणि 15 मिनिटाची जी टिकटिक आहे ती आणि याच दरम्यान पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला गेला आहे आणि चेंडूवरती एक धाव मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 8 धावा धावफलकावरती आहेत. याच दरम्यान एक कोल्हापूर क्रिकेट मधले एक नामवंत नाव अर्थातच अमोलजी भोजने सर यांचं या ठिकाणी आगमन झाले. आपलं सहर्ष असं स्वागत आहे कमिटीच्या माध्यमातून. सामना सुरू होतोय. 8 धावा धावफलकावरती आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडू मध्ये 8 धावा पहिले आल्यात आणि 4 चेंडूंचा पुढचा. ओहो क्या बात आहे, ऑन साइडला झाला टर्न. चेंडू इथं मात्र मिसफिल्डिंग झाली. जरूर रेटिंग मधून प्रोडक्शन देण्याचा प्रयत्न, सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट होत आहेत. एकामध्ये आता दुसरी धाव देखील सक्सेसरित्या पूर्ण झाली. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढली गेली. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजेच पहिल्या षटकामध्ये अजूनही 1 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निखिल जबाबदारी स्वीकारली, त्यानं देखील आपल्या हातामध्ये जबाबदारी स्वीकारतोय. बाहेरचा अगदी ऑफ स्टंपला बाहेर जाणारा चेंडू पंचाने घोषित केलाय. वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली गेली. आता ही भर कशा पद्धतीनं पुढे घेऊन जातो हे देखील महत्वाचं. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज सूरज आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी बॅट जरूर हवेत फिरली होती. षटक क्रमांक पहिले संपुष्टात आहे. 1 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती बिनबाद 11 धावा. परंतु 11 धावा सध्याच्या घडीला बघायला गेलं तर एका षटकाराने अजयच्या कारनामा केला आणि त्याच्या जोरावरती धावांचा ओघ आता थोडासा वाढवण्याची गरज आहे, कारण 3-3 षटकांचा खेळ आहे. पहिल्या बघायला गेलं तर पहिली ओव्हर थोडीशी लेझी झाली. जरूर बॉलरचं नाव सांगा दादा. श्रेयश याच्याकडे जबाबदारी आहे. षटक क्रमांक 2 यावेळी राऊंड द विकेटचा मारा करेल. समोर असणार आहे अजय. मोठा फटका खेळण्यासाठी तो देखील सज्ज झाला आहे आणि पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न करून मारण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. ही आहे खासियत अजयची. प्रत्येक चेंडूवरती हल्ला बोल चढवलाय. प्रत्येक चेंडूवर सिक्सराची भाषा बोलतोय. म्हणजेच काय तर भाषा आहे षटकारांची आणि तीच भाषा इथं बोलतोय. अजय मात्र थांबायला तयार नाही आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकामधील पहिला चेंडू झालाय आणि त्याचबरोबर धावांचा एबीडीव्हीएलच्या पाठीवरचा आकडा जो आहे तो सध्याच्या घडीला धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय 17. होतोय खतरा. फटका मारण्याचा प्रयत्न आणि तो देखील सक्सेसफुल. खेळ साधा नाही, आमचा अंदाज वेगळा आहे. हा जातोय षटकार. अजय मात्र प्रत्येक चेंडू जो आहे तो आकाशाला अगदी भिडून येईल अशीच फलंदाजी करायला तयार झालाय. सक्षम झालाय. मागच्या मॅचचा राग त्याच्यामध्ये आहे. नक्कीच हार मंजूर नाही आहे त्याला आणि मागचा हारचा वचपा इथं नक्कीच काढताना दिसतोय. अगदी बघायला गेलं तर फील्ड पोझिशन चेंज केली जरूर, परंतु तो चेक देखील करतोय. पुढचा चेंडू श्रेयस याचा स्लॉट मध्ये होता जरूर, परंतु म्हणावा तसा बॅटवरती आलेला नाही आहे. पंचांचं आकाशाकडे बोट झालंय आणि माघारी परतावं लागतंय. विकेट डाऊन झाले. झटका क्रमांक पहिला आणि तो देखील अजयचा. चांगला आत्ताचा रुळला होता. चांगला त्याच्यामध्ये खेळ चालला होता, परंतु त्याच दरम्यान नजर लागली कोणाची तरी आणि माघारी परततोय अजयचा खेळ खल्लास. बरोबर 3 चेंडू झाले त्या ओव्हरमध्ये आणि 23 धावा धावफलकावरती आहेत.
इट्स ओ यू टी आउट. माघारी परतावं लागणार आहे कारण अगदी बघायला गेलं तर शेवटच्या क्षणी दांडी गुल झाले आणि माघारी परततोय अजय याचा खेळ खेळलाय. परंतु त्याने जी कामगिरी केली पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आणि त्याच्यानंतर 23 धावा धावफलकावरती आहे. 23 रन ऑन बोर्ड पाहायला मिळाल्यात आणि आता कसं होतंय ते देखील महत्त्वाचं ठरणार आहे कारण महत्त्वाचं काय आहे सध्याच्या घडीला आणि ही यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा घर बसल्या बघू शकतोय. केडीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. आता जसं यूट्यूबवर बघतोय तसं ही स्पर्धा देखील आपल्याला केडीसी लाईव्हच्या माध्यमातून इंस्टाग्रामवर देखील लाईव्ह सध्या स्पर्धा चालू आहे. थोडंसं झटपट घ्यायचं आहे कारण या बघायला गेलं तर 15 मिनिटाची जी टिकटिक आहे ती अजूनही चालू आहे, ती कुठेही थांबलेली नाही आहे कारण टिकटिक वाजत डोक्यात तेव्हाच ती 15 मिनिटं संपणार आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत. 1.4चा खेळ झाला आहे. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय नवीन बॅटर संग्राम आणि फटका चांगला आहे आणि तो देखील फिल्डरला बीट करून चौकारासाठी जातोय. म्हणजेच काय तर चौकार आला. या चौकारानं समीकरण बदललंय. 28 धावा धावफलकावरती आहेत. 28 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू अद्यापही बाकी आहे. 28 धावा धावफलकावरती आहेत. धावांचा ओघ या ओव्हरमध्ये बघायला गेलं तर चांगल्या प्रतीनं वाढवला गेलाय. निखिल आणि त्याचबरोबर संग्रामची जोडी. संग्राम आलाय आणि त्याचबरोबर केलाय फ्लेक. फक्त बघतच राहायचं कारण हा एकच मारलाय पण सॉलिड मारलाय षटकार. निखिल शिरगावकर आलाय आणि प्रत्येक चेंडूला गावाला पाठवायला लागलाय. प्रत्येक चेंडूवर हल्ला बोल चढवलाय. 2च चेंडू खेळलाय आणि त्याच्यामध्ये 1 चौकार आणि षटकारांची आतिषबाजी केली. बघायला गेलं तर चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून झाली. 6 मध्ये आतापर्यंत निखिलनं 13 धावांची खेळी केली. संग्राम दुसऱ्या साईडला होता. आता मात्र स्ट्राईक वरती आलाय. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील जरासं स्पीडअप घ्यायचं आहे कारण पेनलाइज होऊ शकताय हे देखील डोक्यात ठेवा. बॉलर नेम बॉलर आलाय आणि बॉलरवर दिला स्लाइस केलाय. चेंडूला पॉइंटच्या दिशेनं पाठवलाय. चेंडू जातोय टप्पा चौकार. आता बॉलरचं नाव अक्षय. अक्षय याच्यावरती जबाबदारी होती. अक्षय याच्याकडून चुकी झाली. आखूड पद्धतीचा टप्पी शेवटच्या क्षणी बघितलाय. चेंडूला स्लाइडला केलाय पॉइंटच्या दिशेनं आणि चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर पाठवलाय 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या 38 रन ऑन बोर्ड पाहायला मिळते. संग्राम आता हा डाव आपल्या हातामध्ये घेताना अक्षय याचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. राईट हँड उर्दू विकेटचा मारा करेल संग्राम अक्षय आणि समोर मात्र संग्राम. मागच्या ओव्हर कंटिन्यू ठेवली. ओहो चेंडू हवेत आहे. फिल्डर आहे खाली आणि त्याच्या हातामधून फिल्डरना झाली चुकी आणि बॉल म्हणतोय चुकीला माफी नाही. चौकार. चौकार आलाय. वेग वाढलाय धावांची गतीचा आणि इथं मात्र प्रत्येक चेंडू गणितचं समीकरण आता बदललंय. प्रयत्न पुरेपूर केलेत परंतु ते अपुरे पडलेत आणि त्याच्या जोरावरती पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार सल्लग आलेत. संग्राम आता मात्र आपलं रन मशीन इथं सुरू केलंय आणि ते देखील सुसाट वेगानं धावायला लागलंय. अक्षय याचा पुढचा चेंडू यावेळी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न झालाय जरूर परंतु हा फटका वाईट घोषित केलाय पंचाने. हा चेंडू अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. अगोदरच धावा जास्त झाल्या त्याच्यामध्ये अजून खेळाडू देत आहेत 1 धाव आणून. हा फटका ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न झाला. मिड विकेटचा फिल्डर येईपर्यंत 1 रन वेगाने घेतली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय परंतु ती धाव मिळणार नाहीये. एका धावीवरती समाधान मानावं लागतंय. 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 2.3 अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 44 धावा धावफलकावरती आहेत. या 3 धावा कसं टार्गेट संघाचा अर्धशतक धावफलकावर लागेल का ही येणारे हे 3 चेंडू सांगतील. अक्षय याचा पुढचा चेंडू ओहो ब्लॉक होल. जबरदस्त यॉर्कर आणि तेवढाच वेगवान चेंडू आणि तो देखील दांडीला गुल करून जातोय. माघारी परतावं लागतंय निखिल यांना. शावड क्रिकेट मधला हा बाहुबली आता मात्र माघारी परतलाय कारण एक चांगल्या चेंडूचा बळी ठरलाय. थोडंसं इन आउट आहे तो फास्ट द्यायचा आपल्याला विनंती असणार आहे.
2.4 अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. 44 धावा धावफलकावरती. दादा बॅटर नेम. बॅटरचं नाव सांगा कृपया. विनायक. मैदानाच्या आतमध्ये ज्याच्या नावामध्ये आहे नायक तोच विनायक मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. शेवटच्या 2 चेंडूंचा सामना करण्यासाठी 44 धावा धावफलकावरती आहेत. आणि 44 धावा कशा पद्धतीनं पुढे घेऊन जातो हे देखील महत्वाचं. एक टार्गेट सेट करण्याचं डोक्यामध्ये त्यानं ठरवलंय. संघानं पाठवले त्याच्यासाठीच जातानाच कल्लव केला होता की 2 चेंडू आहेत ते देखील कडक खेळायचे आहेत. आणि आपल्याला पाहायला मिळालं ते देखील कडक मारतोय की काय हे पाहावं लागेल. ओहो फटका लाजवाब आहे आणि तो देखील दमदार आहे, शानदार आहे, दर्जेदार आहे. आणि हा षटकार आहे. षटकार. आल्या आल्यास आपला कारनामा दाखवायला सुरुवात केली विनायकनं. सांगतोय गोलंदाजासाठी. आणि यावेळी देखील मोठा फटका खेळ आहे. चेंडू हवेत आहे. प्रयत्न पुरेपूर केले आहेत आणि स्वतःच्या गोलंदाजीवर स्वतःच कॅच घेऊन माघारी परतोय. परंतु धावा इथं मात्र 50 धाव फलकावरती आहेत विजयासाठी. नक्कीच एक चांगलं टार्गेट सेट केलं गेलंय. म्हणजेच 51 धावा विजयासाठी कराव्या लागतील. स्मिथ 11 कासेगाव संघाला जिंकण्यासाठी 51 धावांची गरज. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे कारण सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये टार्गेट 5 करण्यासाठी जरूर आलेत. 18 चेंडूमध्ये 51 धावा कशा पार केल्या जातात हे देखील महत्वाचं ठरणार आहे. बघायला गेलं तर टेनिस क्रिकेटमध्ये हे सर्व खेळाडू आपल्या नावाची चर्चा सातत्यानं ठेवत गेलेत. परंतु आता रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील पावसाळी क्रिकेट म्हटलं जातं. परंतु आज बघितलं तर दिवसामध्ये थोडंसं रिमझिम जी गेली ती सोडली तर नक्कीच उन्हानं आपली बरसात या मैदानावरती पाडली गेली. उन्हाचा जो कडक ऊन आहे ते आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. थोडंसं पंचांना विनंती आहे क्षेत्ररक्षणासाठी टीमला लगेच सूचना करा. त्याच्यानंतर टायमिंग आपण चालू होईल 15 मिनिटांमध्ये. आपल्याला बरोबर मॅच संपवायची आहे. आणि एक्स्ट्रा प्लेयर जे आहे तर 12वा खेळाडू जो आहे तो मैदानाच्या कॉम बॉक्समध्ये पाठवून द्यायचा आपल्याला विनंती असेल. यानंतरचा सामना होईल नायरा स्पोर्ट्स वर्सेस याच्यातून जो विनर टीम आहे त्यांची. त्यांनी दोन्ही नायरा स्पोर्ट्स संघ कर्णधार लगेच आपण सज्ज राहायचं आहे. चला थोडंसं स्पीडअप घेऊया आपण. बॅटर नेम प्लीज. दादा बॅटरचं नाव सांगा. विश्वजित आणि वैभव याच्याकडे जबाबदारी दिली. आणि त्याचबरोबर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज साहिल पारडे याच्याकडे जबाबदारी आहे. 51 धावांचा टार्गेट आहे आणि ते कशा पार केलं जाईल हे देखील महत्त्वाचं आहे.
कारण बघायला गेलं तर अगदी स्पीडमध्ये हे सामने देखील आजचे कंप्लीट होत आहेत. अश्वमेध स्पोर्ट्स आयोजित ABS बॉईज चषक 2026 या चषकामध्ये आपण बघायला गेलं तर मेन व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक नामवंत खेळाडू अमोलजी भोजने सर, त्याचबरोबर अमोलजी लिट्टे सर देखील आहेत. पहिल्या चेंडूवरती हवाई षटकार, फटका दर्जेदार आहे. कारण बघायला गेलं तर जेवढा बॅट वरती बसलाय त्याच्यानंतर जेवढी वरती उंची गेलाय तेवढाच तो दूर देखील गेलाय. षटकार अगदी बघायला गेलं तर कॅमेरामध्ये वाटलं एका क्षणाला की ते टाकीवरती चेंडू जाऊन पडला की काय असं थोडंसं वाटलं गेलंय. परिणामतः हा वरती 6 धावा, म्हणजे 51 रनांचा पाठलाग करत असताना आपण बघायला गेलं तर चांगली सुरुवात मिळते. गोलंदाजावर बॅकफुटवर ठेवलंय साहिल, याच्यावर हल्ला बोल चढवलाय. विश्वजीत नावामध्ये जीत आहे आणि ते देखील विश्व नावामध्ये सामावलेलं आहे. तोच पुन्हा एकदा, ओहो क्या बात आहे, पुन्हा एकदा मोठा फटका. फटका असा मारला, बॉलने निरोपच घेतलाय. षटकार. फटकेबाजी, ताकद आणि त्याचबरोबर नजाकत, एक चांगली पारी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकारानं या सामन्याचं चित्र पालटण्यासाठी सज्ज झालाय. ताकद लावतोय आपल्या प्रयत्नानं. पहिल्या 2 चेंडूवरती 12 धाबा आल्यात. आता मात्र वेग धाबांचा वाढवला गेलाय आणि जी सुरुवात पाहिजे होती, जो स्टार्टअप पाहिजे होता, जी पायाभरणी पाहिजे होती ती मिळाली. ओहो, आणखीन एक वार केलाय. आता यावेळी फ्लॅट केलाय आणि बॅटची ताकद दिसली आणि बॉलची दिशा बदलली. मिळतोय तिसरा षटकार. काय षटकार मारतोय, प्रत्येक बाजू. अगदी बघायला गेलं तर हा देखील बाउंड्री लाईनच्या अगदी खूपच लांब जाणारा चेंडू दूरवर गेलाय. शोधावा लागलाय गुगल मॅप वरती आणि तो परत देखील आलाय. 18 धावा पहिल्या 3 चेंडूवरती. इथं मात्र साहिल याच्यावर हल्ला बोल चढवलाय. संघ सहकारी इथं साथ देताना, आवाज देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा फ्लिक केलाय आणि इथं यावेळी षटकार नाही तर एक टप्पा चौकार. राग आहे मनामध्ये. बघायला गेलं तर मागच्या सामन्यामध्ये थोडीशी त्याच्याकडून संघाला जी अपेक्षित खेळी पाहिजे होती ती झाली नव्हती आणि त्याच्या जोरावरती आता तोच राग इथं पाहायला मिळतोय. म्हणजेच आपण बघायला गेलं तर आता विश्वजीत 4 चेंडूमध्ये तब्बल 22 धावा लुटल्या गेल्यात. 51 धावा खूप छोट्या वाटतायत. पुढचा चेंडू सायलियाचा शॉर्टपिच जरूर होता. अगदी बघायला गेलं तर लेग स्टंपच्या अगदी बाहेरून जाणारा चेंडू पंचाने वाईट घोषित केलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली गेली. म्हणजेच 4 चेंडू झालेत. बॉल टाकायचा आतमध्ये लगेच आपल्याला विनंती असणार आहे. बॉल आतमध्ये टाकायचा आहे, विनंती असेल. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 23 धावा धावपलकावरती. पुढचा चेंडू सायलियाचा, चांगला चेंडू. यावेळी मात्र थोडंसं परिवर्तन केलंय, वेगामध्ये देखील असेल काही असेल, परंतु यावेळी विचारपूर्वक गोलंदाजी केली आणि त्याच्यानंतर एक चेंडू, पहिला चेंडू या ओव्हरमधला डॉट पाहायला मिळाला. 23 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा आणि अखेरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी साहिल सज्ज होतोय. यावेळी मात्र विश्वजीत थोडासा पहिल्या 3 बॉलला 3 षटकार लगावले, त्याच्यानंतर एक चौकार देखील आला होता. आता मात्र हा चेंडू कसा खेळतोय देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न. दिशा मात्र जाते डिक्रेल झोनच्या दिशेनं. 1 धाव मिळेल शेवटच्या चेंडूवरती, म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. चोवीस धावा धावपलकावरती आहेत. म्हणजेच विजयासाठी आता शेवटच्या 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या त्या 27.
टिकटिक आहे चालू 15 मिनिटांची. त्याच्यामध्ये बघायला गेलं तर हे षटक जे आहे थोडंसं जास्त मिनिटामध्ये झालंय. जवळजवळ 6.25 मिनिटं गेलेत या षटकासाठी. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. त्यामुळं इथून पुढचे षटक अजून आपल्याला टाकायचे आहेत. 2 रनांची पेनल्टी आपल्याला मिळू शकते. त्यामुळं 12 चेंडू आतून 27 धावांची गरज आहे. आणि यानंतरचा सामना होईल नायरा स्पोर्ट्स वर्सेस नायरा स्पोर्ट्स वर्सेस याच्यातून जो विनर होणार आहे त्यांच्या दरम्यान होईल नक्कीच. परंतु या सामन्याच्या दिशेने जर बघायला गेलं तर आता पहिल्या षटकात 24 धावा घेतल्या. त्याच्यानंतर 27 धावांची अजून ही गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती न्यू गोलंदाज आलाय निलेश जाधव. याच्याकडे जबाबदारी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला होता जरूर. परंतु इथं बघायला गेलं तर मिड विकेटचा जो फिल्डर आहे तोपर्यंत फील्ड करेपर्यंत एक धाव जरूर घेतली. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावली आणि विश्वजित याच्याकडे ती जबाबदारी दिली गेली. विश्वजित याला स्ट्राईकवर ठेवलं जात आहे आणि हे आहे हुशार खेळाडूचं एक लक्षण. कारण माहिती आहे की आपण पण फटकेबाजी मोठी करू शकतो. परंतु सध्याच्या घडीला बघायला गेलं तर विश्वजितची बॅट चांगली बोलते आणि ती बोलण्याची भाषा जी आहे ती चौकार आणि षटकारांची आहे. आणि चौकार आणि षटकारांच्या वाचवर ही गाडी कोणाची आहे कृपया आपल्याला काढायची आहे. त्याचं रिफ्लेक्शन आहे ते बॅटरच्या डोळ्यावरती पडतंय. त्यामुळं आपण लक्षात ठेवा की ही व्हाईट कलरची गाडी बॉस यांची गाडी आहे. त्यांना विनंती आहे की कृपया आपण थोडीशी गाडी साईडला पार्किंग करायची आहे. आपल्याला विनंती असेल. इथं दोन्ही गाड्या आहेत त्या कृपया थोड्याशा इथून काढायच्या आहेत. आपल्याला विनंती असेल. अकरा चेंडू आणि 26 धावांची गरज. सामन्याचं रूपडं बदलण्याची तयारी दाखवली. कारण पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा गोलंदाजाला लुटल्या होत्या. आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निलेश जाधव याच्याकडे जबाबदारी आहे आणि पहिला चेंडू त्यांना सिंगल दिलाय. आता स्ट्राईक वरती विश्वजित आलाय आणि यावरती आपला कंटिन्यू ठेवलाय धाक. इथं दाखवतोय आपल्या ताकदीचा वाघ षटकार. 6 धावा. बघायला गेलं तर प्रत्येक चेंडू गणितचं गणित विश्वजितनं अतिशय कोलमडून टाकलंय. प्रत्येक चेंडूवर हल्लाबोल चढवलाय. 10 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. इथून पुढे फटकेबाजी करण्याची तयारी दाखवली त्यानं. आपला जो परफॉर्मन्स आहे तो तसाच कंटिन्यू ठेवलाय जसा मागच्या ओव्हरमध्ये होता. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा चेंडू ओहो आणखीन एक फटका. बॉल दिसला छोटासा फटका मारला मोठासा. षटकार काय फटका मारलाय. अगदी बघायला गेलं तर हवेत आणि तो देखील आकाशाला अगदी घासून पुन्हा एकदा जमिनीवर लोळलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइड आणि इथं मात्र फ्लॅट फ्लॅट षटकार. भाषा बोलतोय षटकारांची आणि इथं मात्र आता त्याच्या बॅटला जसं एखाद्या वाघाला तोंडाला जसं रक्त लागतं तसं मात्र याच्या बॅटला बॉल लागलेत आणि प्रत्येक चेंडूवर आता मात्र समीकरण बदललंय. 8 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. प्रति हल्ला हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल आणि हा चेंडूनं केलाय टप्पा षटकारांचा पार. आणखीन एक षटकार. 6 धावा. डोक्यात ठरवलंय तिसरी ओव्हर येऊच द्यायची नाहीये. 7 चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. विश्वजित जीता तो जीता कैसा चौकार के साथ संपवलाय सामना आणि या सामन्यामध्ये षटकारांची आणि चौकारांची आतिषबाजी. कॉंग्रॅच्युलेशन्स खतरनाक पारी. विश्वजितच्या जोरावरती हा सामना जिंकलाय. 11 मध्ये 51 धावांची तुफानी बारी केली आणि या टुर्नामेंट मधलं पहिलं अर्धशतक नोंदवणारा हा तो विश्वजित. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो होऊन जाऊ द्यात विश्वजित याच्यासाठी. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक त्याच्या नावावरती.
चला नायरा